नमस्कार. मी भरत वेदपाठक. वेदवाणीमध्ये आपलं स्वागत. आज वेदवाणीमध्ये बर्निंग टॉपिक अमेरिकन युद्धखोर धोरण. असं म्हणतात की त्यांच्या सत्तेवरचा सूर्य कधी मावळत नव्हता. पण काळाच्या ओघात त्यांचं खूप काही मावळलं आणि आता त्यांना पुन्हा ग्रेट व्हायचं आहे. त्यासाठी नरमांस भक्षक रक्ताला नव्याने चटवले आहेत. मी 8 युद्धे थांबवली असा दावा करणाऱ्या ट्रम्प यांनी आता मात्र एकाच वेळी 1 डझनपेक्षा जास्त देशांना युद्धग्रस्त करून पृथ्वीवासियांना महायुद्धाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं आहे. त्यांनी असंख्य मुडदे पाडण्याचा सपाटाच लावला आहे. जगाला वेठीस धरण्याचे त्यांचे खरे तर 4 स्तंभ आहेत. पहिला अर्थपुरवठा, दुसरा शस्त्रपुरवठा, तिसरा औषधे पुरवठा आणि चौथा राखून ठेवलेला धर्मद्वेष पुरवठा. गरज आणि उपयुक्तता पाहून हे साधू संधी साधतात. आधी ते गरज आणि गरिबी देतात आणि मग पैसा पुरवतात. आधी ते युद्ध देतात आणि मग शस्त्र पुरवतात. आधी ते आजार पसरवतात आणि नंतर औषधे पुरवतात. तरीही सर्व आलबेल दिसू लागताच रितसर धर्मद्वेष पसरून माथी भडकवतात. भडका उडाला की भीती दाखवून हस्तक्षेप करतात. भूक, भीती, भाबडेपणा यावर त्यांचे दुकान बिनबोभाटपणे चालू आहे. यांना खरं तर धरलं तर चावतात आणि सोडलं तर अंगावर धावून येतात. याच मालिकेतील एक सनकी आणि भ्रमिष्ट वाटावा असा कावेबाज राष्ट्रप्रमुख या आधुनिक युगात मानवतेला कलंक फासत आहे. इराणची भूमी अनेक सशस्त्र बंडखोर व दहशतवादी गटांना पाठबळ देत होती हे एक उघड गुपित आहे. तर इराणचे सर्वोच्च नेता आयतोल्ला अली खामेनी हे त्यांचे मास्टर माइंड होते असा अमेरिकेचा दावा. परंतु जगभरात खरा दहशतवाद पोचण्याचे काम वेळोवेळी अमेरिकेनेच तर केले. अनेक दहशतवादी संघटनांना अर्थ व शस्त्र पुरवठा त्यांनीच केला. त्यातच हमासचाही समावेश होता हे विशेष. मात्र प्रत्येक वेळी असे झाले की अमेरिकेचे हे लाभार्थी अमेरिकेच्या हिताआड येऊ लागले किंवा बदलत्या परिस्थितीत अमेरिकेला नकोसे झाले की त्यांच्याशी अमेरिका कशी वागते हे आता जगाने पाहिलं आहे. आता उर्वरित जगाने याची अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ आली आहे. या अमेरिकन धोरणामुळे पृथ्वीवर मनुष्य प्राण्याला केवळ एकच सर्वात घातक शत्रू उरला आहे, तो म्हणजे मनुष्यच. त्या मनुष्याचा चेहरा गोरा आहे. तो सर्वत्र जंटलमन म्हणून मिरवतो. सूट बूट टाय अशा रुबाबात तो पृथ्वीवर धुमाकूळ घालतो. आता सध्या डोनाल्ड ट्रम्प हा त्याचा दृश्य चेहरा आहे. या चेहऱ्याचा देश पाश्चात्य आहे. त्याला कधीही कशाचाही पश्चाताप होत नाही. असा हा रक्ताला चटवलेला शांतीदूत पृथ्वीवासियांना त्राहिमम करून ठेवणार असे आता दिसत आहे. एप्स्टीन फाईल उघडताच आपला क्रूर आणि लहान मुलांच्या रक्ताने बरबटलेला चेहरा लपवण्यासाठी टॅरिफचे अर्थास्त्र अंगलाट येत आहे असं जेव्हा त्यांना चाहू लागली, तेव्हा इराणबरोबर चर्चेचे नाटक करत इराणवर थेट घातक हल्ला चढवला. आपला हेतू साध्य करण्यासाठी हे प्रसंगी कोणाचेही कौतुक करतात. त्यांच्यासाठी रेड कार्पेट अंथरतात. त्यांच्या संसदेत उभे राहून टाळ्या वाजवत स्वागत करतात. खांद्यावर हात ठेवून दिलासा देतात. कौतुकही करतात. महागड्या जेवणावळीचा सहभाग करून त्यात मोठे कौतुक करतात. आता मोठा माणूस कौतुक करतोय म्हटल्यावर लहान माणसं हुरळून जातातच. तसंच झालं. इस्लामिक जगात एकमेव अण्वस्त्रधारी असलेल्या पाकिस्तानला आधी आमचे पैसे बुडवणारे म्हणून यांनी हेटाळणी केली आणि पाकिस्तानला देखील आपला टॉयलेट पेपरसारखा वापर झाल्याचा साक्षात्कार झालाच होता. नंतर ट्रम्प यांनी विशेष सवलतीचे गाजर दाखवले. माणुसकीची गुंतवणूक करायची तयारी दाखवली. हे देखील वारंवार अंकल सॅम यांच्या दरबारात हजेरी लावू लागले. शस्त्रांची पारख ज्यांनी करावी ते फील्ड मार्शल मुनीर ट्रम्प यांच्या दरबारात खनिजाचे जाणकार झाले. डोळे विस्फारून पाहण्याचे नाटक करून ट्रम्प यांनी देखील त्यांच्या आशा पल्लवित केल्या. खरं तर त्याच वेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा लबाडपणा स्पष्ट दिसत होता. पण या मोठ्या लांडग्याने या शेळ्यांच्या डोळ्यापुढे नोटांचे बंडल धरले होते. आपल्या शिकारीला गाफील ठेवून अचानक घात करायचा हे अमेरिकन वैशिष्ट्य. ते ज्या प्राण्यांचे मांस खातात त्याला देखील ते गोंजारतात, त्याचे चुंबन घेतात, त्याला फिलगूड करतात, कारण असे केल्याने त्याच्या शरीरात हॅपी हार्मोन्स पाझरतात आणि तो प्राणी रुचकर लागतो. आणि अशा स्थितीत हा प्राणी या कृत्रिम कृपावंतावर
डोळे झाकून विश्वास ठेवतो. असे डोळे झाकले की त्याची मान कापून घेतात. मात्र तारुण्य टिकवण्यासाठी लहान मुलांना प्राणांतिक वेदना देऊन हे त्यांचे रक्त प्यायले आहेत हे विसरू नका. पाकिस्तानला त्या फिलगूड होण्याची किंमत आता त्यांच्या देशात मोजावी लागली आहे. खामेनी युद्धात ठार झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये आत्तापर्यंत 35 पेक्षा अधिक लोकांना पोलिसांच्या गोळ्यांना बळी पडावं लागले आहे. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील इस्रायलला जाऊन आले. परतल्यावर लगेचच हा हल्ला झाला. तिकडून फिलगूड होऊन आल्यावर आणि ते प्रेम अनुभवल्यानंतर काही तासातच हे क्रौर्य पाहण्याची वेळ भारतावरही आली. अशा अनेक नेत्यांची अमेरिकन प्रेमाच्या पंखाखाली गोची झाली आहे. खरे तर अमेरिकेने एकात एक नाही आणि बापात लेक नाही अशा म्हणीप्रमाणे अनेक नेते एका बाजूला आणि त्यांच्या देशातील जनता वेगळ्याच दिशेला अशी अवस्था करून ठेवली आहे. आता उर्वरित जगाने अमेरिका आणि तत्सम देशांच्या या कावेबाजपणाला ओळखले पाहिजे आणि भविष्यात तरी स्वयंपूर्ण होऊन, अर्थपूर्ण होऊन, भक्कम होऊन आपल्या देशाला इतरांवर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. धन्यवाद.